आपलं दर्शन झालेलं आहे. आरोचं पाणी ठेवलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही या व्हिडिओपासून आमच्या ब्लॉगच्या जर्नीची सुरुवात करतोय. तर पहिला ब्लॉग काय असावा यावरती आम्ही विचार करत होतो. तर माझी मम्मी म्हणली तर हा आपला पहिला ब्लॉगच असेल, तर आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने या ब्लॉगची सुरुवात करूया. तर त्यामुळे आम्ही निघालो थेऊरच्या चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी. तर ब्लॉगला असंच कंटिन्यू पहा. आपण निघालो आहोत थेऊरला. तर चला, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, हा आहे माझ्या आयुष्यातला पहिलाच ब्लॉग आणि पहिल्याच ब्लॉगची सुरुवात आम्ही करणार आहोत थेट गणपती बाप्पाच्या दर्शनाने. मी आणि माझी आई निघालोय थेऊरच्या चिंतामणी गणपतीकडे, कारण नवीन सुरुवात असेल तर बाप्पाचं ब्लेसिंग तर पाहिजेच ना. आई आज ऑफिशियल कॅमेरामन झाली आहे आणि तिच्या कॅमेरा अँगल्स बघून मला वाटतं मी मोठं ब्लॉगर झालोय. रस्त्यावरची ही झाडं बघा किती भारी वाटतंय, एकदम शांत थंड वाईब. झाडांपासून जरा पुढं आलो, बघतो तर काय ट्रॅफिक. पुण्यात कुठं पण जावा, ट्रॅफिक तुमच्यावर प्रेम करणारच. मी विचार केला होता की फर्स्ट ब्लॉकमध्ये स्मूथ एंट्री मारू, पण इथं एवढा धुरळा, सिग्नल, ट्रॅफिक, ट्रक, असं वाटतं खड्डे म्हणायला लागलेत. भाऊ, वेलकम टू रिअल इंडियन ब्लॉगिंग. मम्मी तर फुल एन्जॉय करते शूट करायला. कधी रस्ते दाखवते, कधी गाड दाखवते, तर कधी पाणी दाखवायला लागली. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो केसनरमध्ये. म्हणजे केसनरच्या जरा पुढे आलोय आपण. लय ऊन लागते खरं सांगायचं म्हणलं तर. आणि विश्रांतवाडी आणि इकडं आपल्या वाघोली मार्गे आम्ही आलतो. तर एवढा धुळा गेला ना डोळ्यामध्ये, काही विचारूच नका. आणि इथं आम्ही थांबलो, इथं जरा सावली दिसली. त्याचबरोबर तुम्ही इथला नजारा बघू शकता, सगळीकडे असा ऊसच ऊस दिसतोय. आमच्या गावाकडे पण साताऱ्याला असंच ऊस आहे. लय जण ऊसाची शेती करतात. त्यामुळं हा नजारा बघून असं वाटलं की आम्ही गावालाच काय आलोय का काय. जर तुम्ही पण असं उन्हाचं कुठं बाहेर निघाला असाल तर पाण्याची बॉटल आणि तोंडाला सगळं पॅक करून निघा. आणि शक्यतो 4 वाजता नंतर निघा. 4 नंतर निघायचा प्रयत्न करा. आम्ही आपलं उन्हाचं निघलोय, म्हणलं आभाळ आलतं. आम्ही निघलो तेव्हा आभाळ आलतं, म्हणलं काय एवढं काय ऊन नसेल. पण काय बघू शकता, वाकार ऊन आलेलं आहे इकडं. पण असं सावलीचं ठिकाण भेटलं ना, लय भारी वाटतंय. आता आपण मंदिर फक्त 5 किलोमीटर राहिले या ठिकाणापासून. तर आपण 5-10 मिनिटांमध्ये पोहोचेल तिथं. मग तुम्ही तिथं मंदिर बघू शकता. तर चला जाऊया मंदिराकडे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत थेऊरमध्ये आणि इकडचं वातावरण बघून मन प्रसन्न झालं. सगळीकडे फुलांचे हार, नारळ, अगरबत्ती आणि मिठाईची दुकानं लागलीत. एकदम भक्तिमय आणि उत्साही माहोल आहे. लोक दर्शनासाठी चाललेत, कोणी प्रसाद घेतोय, कोणी फोटो काढतोय आणि आम्ही पण आता फुल टुरिस्ट मोडमध्ये आलोय. इथल्याच एका दुकानातून मम्मीने नारळ, हार आणि मोदक घेतलेत. हा आमचा पहिलाच ब्लॉग होता आणि पब्लिकमध्ये ब्लॉग काढायचा पण हा पहिलाच प्रयत्न होता. तर जरा ऑड वाटत होतं, पण काय, गणपती बाप्पा मोरया म्हणलं आणि ब्लॉग चालू ठेवला. मित्रांनो, आज चतुर्थी असल्यामुळे जरा गर्दी वाटते, पण तरी पण काही एवढी काय गर्दी नाही. मग मी जरा पुढे बघ की ऍक्सिडेंट प्रति काय येतं. मित्रांनो, तुम्ही इथं गर्दी बघू शकता. इथं 10 ते 12 लाईन असतील. मोरया 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 हा मंदिराचा मेन गाभारा आहे. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. तर आज चतुर्थी असल्यामुळं जास्त गर्दी वाटत होती, पण इथलं मॅनेजमेंट चांगलं असल्यामुळं 10 मिनिटात आपलं दर्शन झालेलं आहे. तर इथं सगळ्या सोयी आहेत तसं म्हणायला गेलं तर. पाण्याचं पिण्यापासून ते शौचालय वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. आणि जरी आपण लाईनीला थांबलो तरी पण ते आपल्याला पाणी आणून देतात, थंड पाणी. इथं आरोचं पाणी ठेवलेलं आहे. तिथं एक दादा आहे, तो इथं आपल्याला लाईनीत असलेल्या भाविकांसाठी बिस्लरीच पाणी देत असतो. त्यामुळे कशाचीच गैरसोय नाहीये इथं. सगळ्या गोष्टी आपल्याला भेटून जातात. त्यामुळं तसं तर मला आवडलं. तुम्ही बघू शकता इथं सभोवतालचा परिसर मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर हे बघू शकता तुम्ही, इथं लाईन लागलेली आहे. पण काही पटकन होऊन जातात सगळे दर्शन. इथं जास्त टाइम लागत नाही. मोजून 10 मिनिटात तर आमचं झालेलं आहे. 10 लाईन होत्या, पण 10 मिनिटातच आमचं 10 ते 15 मिनिटात, जास्तीत जास्त 15 मिनिटात आपलं सगळं झालेलं आहे. तर मंदिराच्या मेन मंदिराच्या म्हणजे चिंतामणी गणपती मंदिराच्या शेजारी महादेवाचं एक मंदिर आहे. त्याचबरोबर इथं प्रसाद वगैरे भेटतो. तुम्हाला काही देणगी वगैरे अन्नदानासाठी किंवा अभिषेकासाठी काही देणगी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. इथं असे मंदिराच्या सभोवताली पण छोटी छोटी मंदिर आहेत, तिथं पण तुम्ही दर्शन घेऊ शकता.
त्या साईडला श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि इथं तात्काळ दर्शन पास पण भेटतो, जो की आहे प्रति पर्सन 100 रुपये. त्यातून तुम्हाला लगेच दर्शन भेटू शकतं. तर इथं स्मारक आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आमचा पहिला ब्लॉग इथे संपतोय. चिंतामणी गणपतीचं खूप छान दर्शन झालं आणि पहिल्याच ब्लॉगला बाप्पांचा आशीर्वाद पण मिळाला. आणि बाहेर येताच एका दुकानवाल्या भावाने थेट आवाज दिला, अय ब्लॉगर. बस ते ऐकल्यावर वाटलं आता खरंच ब्लॉग सुरू झालाय. भाऊ पण आता ऑफिशियली आपल्या ब्लॉगचा पार्ट झालाय. हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर समजून घ्या आणि माफ करा. आम्ही अजून शिकतोय, त्यामुळे तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ब्लॉग मधलं काय आवडलं, काय इम्प्रूव्ह करता येईल आणि पुढे कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सजेशन्समुळे आम्हाला अजून चांगले ब्लॉग्स बनवायला मदत होईल. ही फक्त सुरुवात आहे, म्हणून असं सपोर्ट करत राहा आणि आमच्या या छोट्या जर्नीचा भाग बना. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.